नमस्कार माझ्या गोड ताईनो, कशा आहात सगळ्या? मी सरिताने खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता जस्ट काही ब्लाऊज आपल्याकडे आलेले आहेत, फ्रेमिंगला गेलेली, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. कारण हे जे ब्लाऊजवाले आहेत ना, ते आपले रील पाहून खूप लांबून आलेले आहेत. सो म्हटलं तुमच्यासोबत तयार करायच्या अगोदर काय वेळ मिळाला नाही, तयार केल्यानंतर का होईना तुम्हाला ते ब्लाऊज दाखवते. हा तर आपल्या रेग्युलरच्या क्लायंटचाच आहे, नारायण पेठवरचा ब्लाऊज आहे, 4 टक्समध्ये आहे. 15ची उंचाई आहे ब्लाऊजची, 15 15.5, आणि साईज म्हणाल तर 42ची आहे. सो हा तर ह्याच्या अगोदर खूप सारे ब्लाऊज शिवलेले आहेत त्याच क्लायंटचे, हा त्यांचा आहे. आणि हे आपले इन्स्टाचे रील पाहून आलेल्या ताई आहेत. तर त्यांना सुद्धा काही देणं झालेलं नव्हतं, त्यांना द्यायचं होतं अगोदरच, पण माझं उज्जैनचं ट्रिप निघाल्यामुळे काही कामं पेंडिंगला पडले होते. त्यांनी आता कॉल केलेला, तर त्यांना म्हटलं की या टायमिंगला तुम्हाला ब्लाऊज देते, सो घेऊन जावा. तर शिवून झालेले आहेत. तर खूप सुंदर असे याला टसल्स लावलेले आहेत, बघा किती सुंदर दिसतात नाही का. कपडा असल्यानंतर आम्हाला हे काम करायला काहीच हरकत नाही, हुरूप येतो. तसंच कपडा नसेल तर एवढे लावू शकत नाहीत, कपडा असेल तर लावू शकतो. डीप नेकमध्येच आहेत, राऊंड नेक आहे आणि 4 टक्समध्ये ब्लाऊज आहेत. एल्बो स्लीव्ज आहे. हा मल्टी कलरचा ब्लाऊज आहे, बऱ्याच साडीवरती जाईल असं मला वाटतं, कारण डार्क मरून कलर, वाईन कलर याच्यामध्ये मिक्स आहे. सो खूप साऱ्या साडीवरती हा जाईल. अजून याला प्रेस व्हायचं आहे, जस्ट तुमच्या समोरच बॅगमधनं काढलेले आहेत. हा झाला त्यांचा पहिला ब्लाऊज. आणि हा जिमीचू साडी, जी की अजून ट्रेंडिंगमध्ये आहेच, तर त्याचा एक हा ब्लाऊज आहे. डोरी बांधते म्हणजे तुम्हाला पाहायला सुद्धा तो व्यवस्थित येईल लक्षात. तर हा आहे जिमीचू साडीवरचा ब्लाऊज. याला इथे असे हे स्टोन होते फ्रंट साईडला, म्हणून याला अस्तर लावताना स्टोन निघून येत, कारण खूप मोठे स्टोन आहेत आणि हे कटवर्कमध्ये डिझाईन आहे. सो अस्तर याला इथून पाठीमागे लागलेला आहे. हे अस्तर कसं लावायचं या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही पाहिला नसाल तर पाहू शकता. 4 टक्समध्ये हाही ब्लाऊज आहे. डीप नेक आहे आणि पफ स्लीव्ज आहेत, वरती पफ दिलेला आहे, पाठीमागे डीप नेक आहेत. आणि याला सुद्धा सुंदर असे टसल्स केलेले आहेत. ह्याला गोंडे लावलेले आहेत, त्याला थोडेसे वेगळे लावलेले आहेत. खूप सुंदर दिसत आहेत पण ते नाही का. हे पहा, हे पण आणि या ब्लाऊजचे पण दोन्ही पाहायला गेला तर दिसायला खूप सुंदर असं हे लुक येतोय ब्लाऊजला. आवडलं ना तुम्हाला? आणि डीप नेकमध्ये हे पफ स्लीव्ज आहेत. सध्या हे खूप ट्रेंड आहे. आणि हा स्लीव्ज तुम्हाला हवा असेल तर ऑलरेडी मी व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही फक्त तो सर्च करायचा आहे आपल्या होम पेजला, इन्स्टा असो किंवा यूट्यूब असो, आणि पाहायचा आहे. खूप सुंदर